आज आपण पाहणार आहोत 10ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो ती संख्या 10ने विभाज्य असते. खूप सोपं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 0 दिसतो त्या संख्येला आपण 10ने निश्चित भाग देऊ शकतो. त्याच्यानंतर 100ची कसोटी. आता 100 मध्ये 2 शून्य येतात, बरोबर. म्हणजे अशा संख्या ज्या संख्येमध्ये शेवटी 2 शून्य असतात त्या सगळ्या संख्यांना 10ने भाग जात असतो. पाहूया, ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानावर 0 असतो ती संख्या 100ने विभाज्य असते. पूर्ण शतक संख्या 100ने विभाज्य असते. यासाठी सोपी हिंट मी सांगितली की ज्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतात त्या संख्येला 100ने निशेष भाग जातो. त्यानंतर आपण पाहणार आहोत 11ची कसोटी. तर 11ची कसोटी खूप सोपी आहे. दिलेल्या संख्येतील विषम स्थानावरील अंकांची बेरीज व समस्थानावरील अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर ती संख्या 11ने विभाज्य असते. समजा आपण एखादी संख्या घेतली, जसं की 71,896, तर यामध्ये समस्थानावरील अंकांची बेरीज आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज, किंवा एक सोपी पद्धत म्हणजे एकाडेक अंकांची आपण बेरीज करूया. तर आपण इकडून सुरुवात केली तर एकाडेक अंक कोणकोणते आहे? 7 अधिक 8 अधिक 6. 7 अधिक 8 अधिक 6 बरोबर 21 आणि उरले कोण? 1 अधिक 9 बरोबर 10. यांची वजाबाकी करायची आहे. 21 वजा 10 बरोबर आले 11. जर यांची वजाबाकी ही 11 किंवा 11च्या पटीत म्हणजे 11च्या पाढ्यातील असेल किंवा 0 असेल तर या संख्येला 11ने निशेष भाग जातो. ही झाली आपली 11ची कसोटी. त्यानंतर आहे 22ची कसोटी. 2 व 11ची एकत्रितपणे कसोटी. 22ने विभाज्य असणाऱ्या संख्या 2 व 11ने विभाज्य असतात. म्हणजे कोणती एखादी संख्या घ्यायची, तिला जर 2ने निशेष भाग जात असेल शिवाय 11नेही निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 22ने सुद्धा निशेष भाग जात असतो. त्यानंतर 12ची कसोटी. 3 चौक 12 म्हणून 3 व 4ची एकत्रित कसोटी म्हणजे अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर ती सुद्धा. आणि 4ची कसोटी म्हणजे दशक व एकक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर अशा संख्येला 12ने सुद्धा निशेष भाग जातो. 24ची कसोटी. 3 व 8ची एकत्रित कसोटी आणि 18ची बेनवे 18 म्हणजे 2ची आणि 9ची कसोटी आपण या ठिकाणी वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण विभाज्यतेच्या कसोट्या सर्व पाहिलेल्या आहेत. आता आपण यावरील काही सराव प्रश्न पाहूया. खालीलपैकी सत्य विधान कोणते? विभाज्य संख्या मर्यादित असते. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. फक्त 2च विभाजक असणाऱ्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. तर यामधून आपल्याला काय करायचं आहे की सत्य विधान ओळखायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आहे विभाज्य संख्या मर्यादित असते. आता मुलांचं खूप कन्फ्युजन होतं की विभाजक आणि विभाज्य. तर लक्षात ठेवा, विभाज्य म्हणजे पाढा असतो. विभाज्य म्हणजे पाढा असतो. मग कोणत्याही संख्याचा पाढा हा मर्यादित आहे का? नाही. तर पाढा हा जरी तुम्ही 10 पर्यंत म्हणत असला तरी 10च्या पुढे सुद्धा आपण पूर्ण संख्येचा पाढा तयार करू शकतो. म्हणजे विभाज्य संख्या ही मर्यादित नसते. हे विधान असत्य आहे. त्यानंतर कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचे मुलांनी. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते. मग कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. फक्त 2च विभाजक असणाऱ्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. बरोबर आहे. ज्या संख्या मूळ आहे, उदाहरणार्थ 2 ही मूळ आहे, मग 2चे विभाजक काय येणार? बे के बे. म्हणजे 2 हा फक्त 1च्या आणि 2च्या पाड्यात येतो किंवा त्याचे 2च विभाजक आहे आणि म्हणून या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ आपण जर 37 घेतले तर 37 हा इतर कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाही. त्याचे कोणतेही दुसरे विभाजक नाहीये, त्याचे 2च विभाजक आहे. सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या 37. म्हणजे 37 ही झाली मूळ संख्या. म्हणजे हे दोनही विधान ब आणि क हे सत्य आहे. त्यानंतर खालीलपैकी असत्य विधान कोणते? 3ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या 9ने देखील च्या पटीतील असतात. ऍक्च्युली हे असं हवं, 3ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या 9च्या पटीतील असतात. पूर्ण शतक संख्या 100च्या पटीत असतात. हे बरोबर आहे.
1700 भागिले 25 यात 1700 ही विभाज्य संख्या आहे. आता यामधून आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. तर पहा, आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. 3ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या नवाने देखील किंवा नवाच्या पटीतील असतात. तर 3ने भाग जाणारी संख्या समजा आपण 12 घेतली की 12ला 3ने भाग जातो, परंतु 12ला 9ने भाग जाईल का? नाही जाणार. म्हणजे ती नवाच्या पटीत असणार आहे का? नाही. यावरून आपल्याला कळते की हे विधान असत्य आहे. पूर्ण शतक संख्या, मी मगाशीच सांगितलं, आपण 100ची कसोटी पाहिली होती. ज्या संख्येमध्ये शेवटी 2 शून्य असतात, म्हणजे दशक आणि एकक स्थानावर 0 असतो किंवा शेवटी 2 शून्य असतात, त्या 100च्या पटीत असतात. म्हणजे पूर्ण शतक संख्या जी कोणती असेल ती 100च्या पटीत असणार. हे सत्य विधान आहे. 1700 भागिले 25 यात 1700 ही विभाज्य संख्या आहे. जर आपण या 1700ला 25ने भाग दिला तर मला वाटतं 68 उत्तर येतं की नाही. म्हणजे 68 हा त्याचा विभाजक आहे आणि 1700 ही विभाज्य आहे. विभाज्य म्हणजे काय, मी मगाशी देखील सांगितलं. ही गोष्ट मुलांनी लक्षात ठेवायची आहे की विभाज्य म्हणजे त्या संख्येचा पाढा असतो. विभाज्य म्हणजे त्या संख्येचा पाढा असतो. मग जर तुम्ही 25चा पाढा तयार केला किंवा याला जर तुम्ही भाग दिला तर तुमच्या लक्षात येईल की 1700 भागिले 25 बरोबर 68 येत आहे. म्हणजेच की 25 गुणिले 68 1700 येतं. म्हणजे 25चा पाढा जर तुम्ही 68 पर्यंत नेला तर 1700 उत्तर येणार आहे. आणि म्हणून 1700 ही विभाज्य आहे. ठीक आहे. म्हणजे हे विधान देखील सत्य आहे. मग यापैकी असत्य कोणतं आहे? फक्त पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? 10च्या पटीतील संख्या 4च्या पटीत असतात. 25च्या पटीत असणाऱ्या संख्या 5च्या पटीत असतात. पूर्ण शतक संख्या ही 2, 4, 5, 10, 100च्या पटीत असतात. कोणत्याही संख्यांच्या पटीतील संख्या असंख्य असतात. तर आता पहा, पर्याय क्रमांक 4 पासून आपण चेक करूया. कोणत्याही संख्यांच्या पटीतील संख्या असंख्य असतात. अर्थातच कोणतीही तुम्ही समजा 2 ही संख्या घेतली आणि 2ची जर पट तुम्ही करत गेला की 2ची 1 पट 2, 2ची दुप्पट 4, 2ची तिप्पट असं जर तुम्ही करत गेला तर त्या असंख्य आहे, अगणित आहे. पूर्ण शतक संख्या, पूर्ण शतक संख्या म्हणजे सिंपल एक्झाम्पल आपण घेऊया. 100, 200 अशा ज्या पूर्ण शतक असणाऱ्या ज्या संख्या आहे ह्या संख्या 2च्या पटीत असणारच आहे. एकक स्थानी 0 आहे, 2ने भाग जातो, 0 आलाय 5ने भाग जातो, 10ने भाग जातो, शेवटी 2 शून्य आहे म्हणजे 4ने देखील भाग जातो आणि 100ने सुद्धा भाग जातो. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. 25च्या पटीत असणाऱ्या संख्या 5च्या पटीत असतात. अर्थातच 25चा जर तुम्ही पाढा पाहिला तर त्या 5च्या पटीत देखील असणार आहे एकक स्थानी आणि 0 आणि 5. परंतु 10च्या पटीतील संख्या या प्रत्येक वेळेस प्रत्येक संख्या ही 4च्या पटीत असेल का? नाही. त्यातल्या काही संख्या जसं की 10च्या पटीतील आपण 40 घेतली तर ती 4च्या पटीत असणार आहे. परंतु सगळ्या संख्या या 4च्या पटीत नसतात. म्हणून यातलं चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 1. 88 या संख्येचा सर्वात लहान व सर्वात मोठा विभाजक अनुक्रमे खालीलपैकी कोणता? मी मगाशीच सांगितलेलं आहे की आपण कोणतीही संख्या घेतली कोणतीही तर तिचा सर्वात लहान विभाजक, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा नेहमी 1 असतो. हा नेहमी 1 असतो. आणि सर्वात मोठा विभाजक, सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते. तीच संख्या. ठीक आहे. दिसतंय का? कोणत्याही संख्येचं सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या. मग 88 या संख्येचं विचारलं आहे. मग सर्वात लहान विभाजक असणारे 1 आणि सर्वात मोठा विभाजक 88. मग यामधलं अनुक्रमे सर्वात लहान विभाजक विचारलेलं आहे. तर काय येणार? 1 आणि 88. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता 26 या संख्येचा सर्वात लहान व सर्वात मोठा विभाज्य विचारलेला आहे. विभाज्य म्हणजे काय? पाढा. मग 26चा सर्वात लहान विभाज्य 26 एके 26. ठीक आहे. मग सर्वात लहान विभाज्य तर 26 असणार आहे, 1 नसणार आहे. 1 हा त्याचा विभाजक आहे, विभाज्य नाही. ठीक आहे. 26 लहान विभाजक असणार आहे.
एक तर नसणारे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 कॅन्सल झाले या दोघांमध्ये. मग सर्वात मोठा विभाज्य, आता बऱ्याचदा मुलांचे पाडे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे 26 आहे 260, म्हणजे इथे मुलं स्टॉप होऊ शकतात, परंतु 26 गुणिले 11, 26 गुणिले 12 हा पाडा अगणितपणे पुढे चालणारा आहे आणि म्हणून त्याचा सर्वात मोठा विभाज्य हा सांगता येणार नाही आणि म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुन्हा एकदा सांगते की विभाजक आणि विभाज्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही संख्येचा विभाज्य म्हटला की त्याचा पाढा असणार आहे. सर्वात लहान विभाज्य म्हणजे तीच संख्या, सर्वात मोठा विभाज्य म्हणजे सांगता येणार नाही. आणि विभाजक कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या असणार आहे. या प्रकरणामध्ये तुम्हाला या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कसोट्या लक्षात ठेवायच्या. 80 या संख्येबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? ही संख्या फक्त 4 व 10 नेच विभाज्य आहे. विभाज्य ठीक आहे, म्हणजे 4च्या पाड्यात 80 येतात, 10च्याही येतात, परंतु फक्त म्हटलेलं आहे. फक्त 4 व 10 नेच विभाज्य आहे का? नाही. एकक स्थानी 0 आलाय, 2 पण आहे, एकक स्थानी 0 असल्यामुळे 5 आहे, 10 आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. ही संख्या संयुक्त आहे. हो, त्याचे 2पेक्षा जास्त विभाजक आहे, त्यामुळे संयुक्त आहे. या संख्येला एकूण 10 विभाजक आहे, हे आपल्याला काढावं लागेल. ही संख्या 2 समान अवयवांच्या गुणाकार रूपात लिहिता येत नाही. चेक करूया आपण. तर पहा, ही संख्या संयुक्त आहे. या संख्येला एकूण 10 विभाजक आहेत. जर आपण 80चे विभाजक काढले, विभाजक कसे काढायचे? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही संख्येचे 2 विभाजक असतात, 1 आणि तीच संख्या म्हणजे 1 आणि 80. मी इथे ऑलरेडी लिहिलेलेच आहे. ठीक आहे. 80चे विभाजक सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या 80 एके 80. त्यानंतर एकक स्थानी 0 येतोय, म्हणजे या संख्येला 2ने भाग जातोय. मग 2ने जो भाग जातो, 2 आणि 80ला भाग 40 दुने 80, म्हणजे 2 आणि 40. त्यानंतर 0 येतोय आणि दोन्ही संख्येला 4ने भाग जातोय, म्हणजे 4 20 चोक 80. एकक स्थानी 0 आलाय, 5ने भाग जाईल, 16 पंचे 80 आणि 0 असल्यामुळे 10च्या देखील पाड्यात असेल, 10 8 80. म्हणजे याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे 80चे विभाजक किती आलेले आहेत? 10 विभाजक आलेले आहेत. मी एकदा काढून दाखवते की विभाजक कशा पद्धतीने काढायचे. सर्वात प्रथम लहान विभाजक आणि मोठा विभाजक लिहून घ्यायचा, त्यानंतर कसोट्या वापरायच्या. 2 पासून सुरुवात करायची. तर 0 आलाय म्हणजे 2ने, 5ने आणि 10ने. मग 2 40 दुने 80, 5 16 पंचे 80, 10 8 80. ठीक आहे. आणि मग मधल्या तुम्ही 4ची, 3ची, 6च्या कसोट्या ट्राय करू शकता. मग याला 4ने देखील, म्हणजे 4 20 चोक 80. अशा पद्धतीने आपल्या जोड्या तयार होतात. ठीक आहे. मग या संख्येला एकूण 10 विभाजक आहे. ही संख्या 2 समान अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येत नाही. आता याचे हे आपण अवयव घेतलेले आहे, यातले कोणतेही 2 अवयव समान आलेत का? नाही आलेले, म्हणजे नाही लिहित आहेत. म्हणजे हे सुद्धा बरोबर विधान आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? ऑप्शन नंबर 1. 60चे एकूण विभाजक किती? तर आत्ता काढल्याप्रमाणे आपल्याला विभाजक काढायला यायला हवे आहेत. तर आता आपल्याला 60चे विभाजक काढायचे आहे. सर्वप्रथम सर्वात लहान विभाजक आणि मोठा विभाजक यांची जोडी होईल 1 गुणिले 60. एकक स्थानी 0 आलेला आहे, एकक स्थानी 0 आला आहे, म्हणजे 2ने भाग जाईल, 5ने भाग जाईल, 10ने. सोपं सोपं करून घ्या, तोंडी काढू शकता तुम्ही. 2 त्रिक 6, 2 0 0, 5 5 एके 5, 5 दुने 10, 12 पंचे 60, 10 सक 60, म्हणजे आपण 1 2 5 10 ट्राय केले. आता आपण 3ची कसोटी पाहूया. यांची बेरीज करा. 6 आणि 0 6, 3 दुने 6, म्हणजे 3ने भाग जातोय, म्हणजे 3 गुणिले 20 त्रिक 60 ही एक जोडी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर 3ची कसोटी झाली. 4ची कसोटी चेक करू. याला तुम्ही जर दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून 60च तयार होतोय, तर याला जर तुम्ही भाग दिला 15 चोक 60 जातोय. 4 गुणिले 15,
ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी अजून 10ची आपण घेतली, 1 2 3 4 5 6 6 दुणे 12, म्हणजे 60चे एकूण विभाजक किती आलेले आहेत? 12. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचे विभाजक काढू शकता आणि यांच्या जोड्या केल्या म्हणजे तुमची मधली कोणतीही संख्या मिस होणार नाही. 72 ही संख्या 2 अवयवांच्या गुणाकार रूपात किती प्रकारे लिहिता येईल? म्हणजे याच प्रकारे किती प्रकारे लिहिता येईल? तर आता आपण चेक करूया. 72 ही संख्या 2 अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात किती प्रकारे लिहिता येईल? सर्वप्रथम 72 या संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक 2, म्हणजे 72 एके 72 ही पहिली जोडी. एकक स्थानी 2 आलेला आहे म्हणजे 2ने भाग जाणार आहे. 2ने 72ला जर तुम्ही भाग दिला तर 36 दुणे 72 ही आपली दुसरी जोडी झालेली आहे. त्याच्यानंतर आता इथे एकक स्थानी 0 नाही आहे म्हणजे तुम्ही 5 ही 5ची कसोटी वापरू शकत नाही, 10ची कसोटी वापरू शकत नाही. सर्वप्रथम कोणत्याही संख्येचा विभाजक काढत असताना एकक स्थानी 0 जर असेल तर 2 5 10 एकक स्थानाची कसोटी वापरायची. त्यानंतर अंकांच्या बेरजेची कसोटी वापरायची म्हणजे 3ची आणि 9ची. त्यानंतर 2 आणि 3ने भाग जात असेल तर 6ची कसोटी वापरायची आणि मग 4 8 यांचा विचार करायचा आहे. आता आपण 3ची कसोटी वापरूया. यांची बेरीज 7 आणि 2 9, म्हणजे 3ने भाग जातोय कारण 3 त्रिक 9 आणि 9 आलेला आहे म्हणजे 9ने देखील भाग जातोय. मग 3 दुणे 6 24 त्रिक 72 आणि 9 8 72. ठीक आहे. म्हणजे 1 2 3 4. त्यानंतर आपण 4ची कसोटी पाहूया. दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून 72 तयार होतो. 72ला जर तुम्ही 4ने भाग दिला, 4 एके 4, 7तून 4 गेले 3, 4 8 32, 18 चोक 72, 4 गुणिले 18 म्हणजे, आणि 2ने भाग केला 3ने भाग केला म्हणजे 6ने निश्चित भाग जाणार आहे. 12 72. म्हणजे अशा पद्धतीने आपण 2 अवयव आहेत हे, या 2 अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात किती जोड्या असं विचारले. 1 2 3 4 5 6 प्रकारे. तर या ठिकाणी 6 हे उत्तर येणार आहे. खाली दिलेल्या संख्यांपैकी 2च विभाजक असणाऱ्या संख्या किती आहे? 2च विभाजक असणाऱ्या संख्या, कोणत्याही संख्येला 2च विभाजक असतात तीच संख्या आणि सर्वात लहान विभाजक 1, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणजेच तुम्हाला इनडायरेक्टली या प्रश्नातून मूळ संख्या ओळखायच्या आहेत. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि त्या तुमच्या पाठात असल्या पाहिजे. मग आता यामधून कोणकोणत्या मूळ संख्या? मग आता पहा, 23 मूळ संख्या आहे, 43 आहे, 33 11 त्रिक 33 33 नाही येणार, 53 आहे, 59 आहे, 71 आहे, 73 75 एकक स्थानी 5 5ने भाग जाईल, 79 83 आणि 89, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. 2च विभाजक म्हणजे मूळ संख्या किती आहेत? 9 आहेत. तर इथे तुम्ही कसोट्या वापरून देखील सोडवू शकता. 23च्या पटीतील चौथी व 29च्या पटीतील 5वी संख्या यांची बेरीज किती? म्हणजे तुम्हाला 23ची 4 पट करायची आहे आणि 29ची 5 पट. तर 23च्या पटीतील चौथी संख्या, कोणत्याही संख्येच्या पटीतील पहिली दुसरी तिसरी म्हणजे त्याचा पाडाच करायचा आहे तुम्हाला. 23च्या पटीतील चौथी संख्या म्हणजे 23 गुणिले 4, 23 चोक 92, बरोबर. 23 गुणिले 4, 23 चोक 92, आणि 29च्या पटीतील 5वी संख्या म्हणजे 29 गुणिले 5 145 यांची बेरीज विचारलेली आहे. कोणताही प्रश्न सोडवताना माझ्या असं लक्षात आलं की मुलं बऱ्याचदा प्रश्न वाचतात, इथून सुरुवात करतात डायरेक्ट शेवटपर्यंत आणि त्यांना समजतच नाही काही करायचं. आणि तोच प्रश्न जेव्हा शिक्षक वाचतात तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलेलं असतं की आपल्याला तो प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर त्यासाठी सोपी पद्धत आहे की तुम्ही प्रश्न टप्प्याटप्प्याने वाचा. 23च्या पटीतील चौथी, मग आधी हे सोडवून घ्या. 23 चोक 92 व 29च्या पटीतील 5वी 145 यांची बेरीज. 92 अधिक 145, 2 आणि 5 7, 9 आणि 4 13, हातचा आला 1, 237. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. खालीलपैकी किती संख्या ह्या 3 व 4ने विभाज्य आहेत? विभाज्य
म्हणजे त्यांच्या पाड्यातील आहे किंवा त्यांनी भाग जाणाऱ्या आहेत. मग या ठिकाणी यांच्या कसोट्या वापरून पाहायचं आहे. 36 3 आणि 6 3 आणि 6 9 3 आणि भाग जातोय. 4 4 अधिक 0 4 म्हणजे 3 आणि भाग जात नाही. त्यानंतर 4 अधिक 5 9 3 आणि भाग जातोय. 8 आणि 4 12 3 शोक 12 6 आणि 4 10 नाही. 6 आणि 3 9 भाग जातोय. 7 आणि 2 9. ठीक आहे. 1 2 3 4 5 या संख्येला 3 विभाज्य आहे. आता 4ची कसोटी. 4 9 36 नाही जाते. 4 1 4 4 2 8 63ला देखील जात नाही. आणि 18 चोक 72 म्हणजे 1 2 3. मग खालीलपैकी अशा किती संख्या आहेत ज्या 3 व 4ने विभाज्य आहे? अशा 3च संख्या आहेत. ठीक आहे. 728 या संख्येत फुलीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ही संख्या 3 व 9ने विभाज्य होईल? आता या ठिकाणी फुल्ली दिलेली आहे. बऱ्याचदा असे परीक्षेमध्ये प्रश्न येतात. IMP आहे. मुलांनी अशा प्रश्नांचा खूप जास्त सराव करायचा आहे. 7200 समथिंग. इथे 0 असू शकतो, 1 असू शकतो, 3 किंवा 4. आता 3ने आणि 9ने खूप सोपं दिलेलं आहे. 3 व 9ने विभाज्य म्हणजे या अंकांची बेरीज करायची. अशा वेळेस आपल्याला ऑप्शनमधून जायचं आहे. तर या ठिकाणी 7 2 8 या फुलीच्या जागी जर मी ऑप्शन नंबर 1 मधला 0 ठेवून पाहिला, त्यानंतर 1 3 आणि 4 1 3 आणि 4. आता 3ने आणि 9ने विभाज्य म्हणजे यांची बेरीज करूया. 7 आणि 2 9 9 आणि 8 17 म्हणजे ही विभाज्य आहे का? नाहीये. 7 आणि 2 9 9 आणि 8 17 आणि 1 18 9 2 18 आणि 3 सक 18. म्हणजे या ठिकाणी पुढचं चेक करायचं सुद्धा गरज नाहीये. आपल्याला संख्या सापडलेली आहे. म्हणजे या फुलीच्या जागी कोणता अंक असणार आहे? 1 हा अंक असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2. 68,000 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जातो? अडुसष्ट हजार या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जातो? 0 आहे म्हणजे 2 5 10 तर नक्कीच असणार आहे. याच्यात 2 5 आहे, 10 घेतले नाही. याच्यात 2 5 10 आहे. शिवाय 2 0 म्हणजे 100 देखील भाग जाणार आहे. इथे 100 नाही म्हणजे हा गट कॅन्सल झाला. ठीक आहे. आपण ऑप्शन नंबर 3चं पाहूया. 2 5 10 100 कन्फर्म आहे. 4ने चेक करूया. 2 0 68 17 चोक 68 जातोय. आणि राहिला 8 8ने देखील भाग जातो. म्हणजे ऑप्शन नंबर 3. पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे स्टारचा. 2 7 8 फुलीच्या आणि स्टार या संख्येत फुलीच्या जागी कोणता अंक ठेवावा म्हणजे 4 व 5ने पूर्ण भाग जाईल? हा प्रश्न आता तुम्ही करायचा आहे. होमवर्कमध्ये सरावासाठी सोडवायचा आहे. सेम प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. तुम्ही ऑप्शनमधून इथे अंक ठेवून पहा आणि 4 व 5ने भाग जातोय का सांगा, मला कमेंट करा. तर आणि या संख्येत फुलीच्या जागी कोणता अंक ठेवा म्हणजे ही संख्या 25ने विभाज्य होईल. ठीक आहे. 25ने विभाज्य होण्यासाठी इथे 6 ठेवणार, 0 ठेवणार, 7 ठेवणार की 8 ठेवणार हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. हा देखील क्वेश्चन तुम्ही होमवर्कमध्ये करा. आणि अशा पद्धतीने यापेक्षा वेगळे प्रश्न नसणार आहे. तुम्हाला फक्त विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करायच्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची की विभाज्य म्हणजे पाढा. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते. धन्यवाद.